चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे तो गावी आणि तुमच्यासाठी खास ब्लॉग घेऊन आलो आहे आणि खरंच हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे। आणि आपण आज जाणार आहे तो गावी आणि क्रिसमसमुळे आपल्याला आज सुट्टी भेटली आहे। तर हे बघा, माझ्यासोबत आहे तो अमर पण आहे, तयारीत फुल जॅकेट वगैरे घालून, थंडी पण खूप आहे आणि इकडे तयारी वगैरे झाली, 2 हेल्मेट आहेत, बॅग आहे, इथे एक बॅग आहे आणि पोहे पण घेतले कारण थंडीमध्ये भूक वगैरे लागली। तर तिकडे काहीतरी मध्ये नाश्ता वगैरे करणार आणि आता वाजलेत पण 1, थोड्या वेळेला निघणार आहोत आम्ही आता। आणि खरंच खूप भारी म्हणजे ब्लॉग होणार आहे। तर तुम्हाला आता आपल्या परी म्हणजे आपल्या बाईकवरून तुम्हाला जेवढं म्हणजे सनसेट दाखवता येईल तेवढं तुम्हाला मी दाखवेनच। आणि आता फक्त घरी मी नाईटचा एक शूट घेतो आहे। तर आता फक्त ती गाडीची पूजा करताना एक छोटासा ब्लॉग तुम्हाला बघता येईल आणि नंतर डायरेक्ट आपण नाईटचा शूट नाही करणार आहे कारण मध्ये हवालदार पोलीस वगैरे असणार आहे, त्यामुळे आपल्याला कॅमेरा अलाउड नाही करणार। आपण डायरेक्ट कुठेतरी मध्ये घाटात म्हणजे जेव्हा मॉर्निंग होईल त्यावेळी आपण शूटिंग चालू करून ते तुम्हाला मी पूर्ण आमचा कोकण जेव्हा चालू होतं ना पट्टा, तेव्हा तुम्हाला तो गोवा हायवे तर पूर्ण तुम्हाला मी पट्टा माझ्या ब्लॉगमध्ये दाखवेनच। तर चला आता जेवढ्या आपला राईडला एन्जॉय करता येईल तर तेवढं आपण करूया आणि पुढे आता पूजा वगैरे करायची आहे। तर चला अमर, बाय बाय कर, तर भेटू आपण तिकडे। चला, खूपच भारी वाटते की आपल्याला उद्या गावी पोचायचं आहे आणि चला भेटू। मित्रांनो, आपण आता इथे खाली नॅशनल पार्कच्या गेटजवळ आलेलं आहे। ते पाठीमागं स्वामी समर्थांचं मठ आहे, तिथेच आपण आता गाडीची पूजा करणार आहोत बघा इथे। तर चला मित्रांनो, आपली आता फायनली पूजा वगैरे झाली आहे आणि आता आपण जाऊया। आता आपला प्रवास सुरू होणार आहे। तर चला, जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवेन आणि आपण ब्लॉग आता कंटिन्यू करूया। चला भेटू आता। तर चला मित्रांनो, आपली आता राईड सुरू होते। गणपती बाप्पा मोरया। ओ माय गॉड, हे काय आलं? बापरे बापरे, हे बघा मित्रांनो, समोरच आपल्या समोर इथे कारला आग लागली आहे, एकदम लाईव्ह ॲक्सिडेंट। बापरे, मागे घे। तर मित्रांनो, गाडी पाठी घेऊया आपण कारण ते पेट्रोलचं पूर्ण लिकेज झालं, ते बघ पेट्रोल पूर्ण आग आपल्या इकडे येते या दिशेने। मागे बापरे पूर्ण कारला पेटच घेतलाय। मित्रांनो पाहू शकता, गाडीला तर आग जास्तच लागत चालले, पूर्ण रोडवर आग आले, गाडी पूर्ण रिव्हर्स घेतात सर्वजण। मला ट्रॅफिक पण होणार आहे, बघा सर्वजण गाड्यावर येतात। तर चला पुढे जाऊन बघूया आपण। आता आग पण खूप कमी झाली आहे आणि आपण एका बाजून जाऊया कारण टाईम पण खूप झाला आहे, 20 मिनिटाच्या वरती टाईम होऊन गेला आहे। चला एका बाजूने, चला हळूहळू जाऊया पुढे। बाईकवरच जात आहेत पुढे। आता बघूया गाडीची हालत काय झाली ती। तर मित्रांनो, गाडी बघा पूर्ण साईडला डिवायडरला ठोकली आहे आणि जंगलात पण तिकडे आग लागली साईडला, पूर्ण गाडीचा एकदम कोळसा झाला आहे बघा, पूर्ण गाडी पूर्ण खाक झाली आहे, पूर्ण वाट लागली मित्रांनो गाडीची। साईडला पण तिथे माणसं पण आहेत बाजूला गाडीची। शुभ सकाळ मित्रांनो। तर मित्रांनो, आम्ही आता फायनली पोलकपूरच्या इथे मध्ये पोचलो आहे आणि खरंच खूप थंडी आहे आणि सांगू पण नाही शकत। म्हणजे बघा, आता चाय प्यायला आम्ही थांबलो होतो इथे काकांच्या छोट्याशा दुकानावर। तर म्हटलं इथूनच आता ब्लॉग चालू करूया आणि आता वाजलेत पण 6:57 झाले ते बघा। तर
थोडंसं दिसायला लागलं आहे सुरू इकडून, तर म्हटलं आता ब्लॉग सुरू करू आपण इकडून. पुढे नाश्ता पण आहे, तो थोडा रात्रीचा शिला आला आहे, तो थोडा काढतो. भूक पण लागली आणि थंडी एवढी आहे ना मित्रांनो, काय सांगू नाही शकत. खूपच थंडी लागते. कशी गाडी चालवली ना आम्हाला माहिती आहे. पुन्हा हात बघा लाल झाले आणि अमर बघा कापतोय तो हात बघा त्याची एकदम. अमर कसा वाटतं तुला? लय गार आहे ना? खरंच खूप गारच आहे. चाय मला वाटतं चाय रात्रीपासून तीनदा झाली. तीनदा आली चाय. आता मला वाटतं अजून 2दा होईल आमची चाय बहुतेक पुढे. आणि मित्रांनो रात्री ब्लॉग दाखवता आला नाही ना, मध्ये एक आहे ना शॉर्ट झालेला पाठीमागे पोलादपूरच्या म्हणजे माणगावच्या मध्ये आहे ना, एक कार पूर्ण जळलेली आहे. म्हणजे आम्ही गेलो त्याच्यात काहीतरी 1-2 तास अगोदर ती जळत होती आणि आम्ही गेलो तेव्हा काहीतरी त्याच्या गॅस होता ना, तो स्फोट झाला इथं. पेट्रोल वगैरे रस्त्यावर आम्ही गाडीच पाठीमागे थांबवलेली. तर मग 5-10 मिनटांनी आम्हाला थोडंसं लेट झालं. आम्ही सगळ्या गाड्या पाठीमागे ट्रॅफिक जाम झालं होतं. तिथून मग आम्ही जेव्हा ते गाडी जर कमी झालं ना पेटायचं, तेव्हा मग आम्ही तिथून निघालेला. आणि आता तसं पुढे आलं, जसं थोडी चाय वगैरे पियायला म्हटलेली झोप येते. तर आता ब्लॉग पण आपला इथेच कंटिन्यू होईल. आता इथे माउंट लावायचं आपल्याला आणि आपली परी तिथे आहे. तिकडं फोटो काढ. खरंच एवढी गावाला थंडी आहे ना, खरंच जाम पण भारी वाटते. तिकडे पण आवाज. आता तुम्हाला दाखवतो फॉग किती आहे ते बघा. तो तुम्हाला दिसतच असेल. हा पूर्ण फॉगच आहे. फक्त एवढाच रोड दिसतोय हे बघा ह्या बाजूला. तर चला ब्लॉग आता कंटिन्यू करतो तुमचा. तिथे घेतलंस ना सर्व? हॅलो पब्लिक, कोकणात चाय बी झालेली आहे आपली. आणि पाऊस होता समोर आपल्या इकडे एकदम थोडं खाली आहे. पाऊस होता एकदम खतरनाक. थंडी लागते. मला वाटतं आपल्याला 2 तास जातील. आले मित्रांनो, गाडी चालवणं बापरे अहो जुना रस्ता बघ. शेडी बोगदा. फोटो काढतोस आहे काय? हां तर मित्रांनो कशेडी टनलमध्ये आहे ना पूर्ण कालोख अंधार आहे. गाडी चालवताना पण सावकाश चालवा, कारण आता पाणी वगैरे पडलेलं आहे. वरून झरे वगैरे पडतात खाली. गाडी सावकाश सांभाळून चालवा.
उतरवा पहिले ते मित्रांनो समोर दिसत कोकण रेल्वेची ब्रिज आहे. ट्रेन गेली कोकणातलं धुकं बघा. पाठी बघा. ॲक्च्युली आपला रोड चुकलेला, डायरेक्ट गोवा वगैरे सर्व गेलो. तर आता रोड नवीन लागल्यामुळे काही समजत नाही. कच्चा रोड आहे, कच्चा रोड काही बहुतेक हां अरे आम्ही परवा पण अर्ध्यात गेलेला माहिती आहे. म्हटलं चिपळूण येत का नाही, चिपळूण येत का नाही. नंतर मग पुढे गेलेलं विचारलेला की जेव्हा चिपळूण कुठं आहे. ते मोठं झाड आलं ना ते बोलले मला काय चिपळूण येत बघा मित्र आपल्याला
आपलं चिपळूण स्टेशनला जाऊन येऊया का जरा फोटो बिटो काढून येऊया स्टेशन. गरम गरम वडापाव खायला पाहिजे रे. स्टेशन काय आहे स्टेशन? तर मित्रांनो आपण फायनली चिपळूण पण क्रॉस केला आहे. आता आपण रामपूर मार्गे वगैरे जाणार आहोत. तर चला पाहूया पुढे. आता उत्तर सुरू झाला. आता मोठा उत्तर सुरू झाला. फायनली पाचेरीमध्ये पोहोचलो आहे. हे बघा पाचेरी. बघा आमचा रस्ता बघा. रस्ता बाबू दाखवण्यासारखा नाही आहे. डेंजर आहे आमचा रस्ता. एकदम गाडी चढवावी लागते. आपण गावी पोचलोय आणि आपल्याकडे खाली गाव पूर्ण. तुला घास पिकतात नाही. चिल्लर पार्टी. अर्णव चला फायनली गावी पोचलेला आहे मी. पुढं पुढंच नव्हतं इथं नाही. मेरा बॅग जाऊ. तर मित्रांनो आम्ही फायनली पोचलो आहे गावी. बघा बाईक पण पार्कला लावले इथे आणि खरंच खूप भारी वाटतंय. आम्हाला पण पाड्या तिची पण लाकडं झाले. माझी पण लाकडं झाले पूर्ण एकदम. तर खरंच राईड करून खूप भारी वाटली. एकदम 10 तासाची राईड केली आम्ही. आणि आता जरा फ्रेश बीस होऊन नंतर मग तुम्हाला अजून ब्लॉग काय दाखवता आले तर तुम्हाला मी दाखवतो. चिल्लर पार्टी पण आलेली आहे ती बघ पाठीमागे. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.